नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक कनिष्ठ विभाग इयत्ता 12वी शास्त्र विषय मराठी। मी हाडबे पी.जी. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन तासिकेमध्ये मी स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 7 विंचू चावला हे भारुड संत एकनाथ महाराजांचं आपण पहिल्या भागामध्ये संत एकनाथ महाराजांचा परिचय, संत एकनाथ महाराजांची गुरु परंपरा, संत एकनाथ महाराजांची वंश परंपरा, एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामींची दौलताबाद किल्ल्यावर झालेली प्रथम भेट, एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामीचं शिष्यत्व, तसेच एकनाथ महाराजांना दत्तात्रेयाचा आशीर्वाद, पैठण येथे जी नाथषष्ठी उत्सव साजरा केला जातो त्या पाठीमागील 6 कारणे, भारुडांची विषय, विंचू चावला या भारुडामध्ये आलेले शब्द, ते शब्दार्थ, रूपके, पंचप्राण आणि उपपंचप्राण या सगळ्या गोष्टींचा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपण विंचू चावला ही जी भारुड आहे या भारुडाचा भाग दुसरा आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की ओवी म्हटलं की संत ज्ञानेश्वर आपल्याला आठवतात, अभंग म्हटलं की संत तुकाराम महाराजांची आठवण होते, दोहे म्हटले की संत कबीरदास आपल्याला आठवतात। एवढंच नव्हे, श्लोक म्हटलं की वामन आपल्याला आठवतात। तसंच भारुड म्हटलं की आपल्याला आठवतात ते म्हणजे संत एकनाथ महाराज, कारण ही व्याख्या होऊन बसलेली आहे। ओवी ज्ञानेशाची, अभंग तुकयाचा, दोहे कबीराचे, तर भारुड संत एकनाथ महाराजांचं। अशा पद्धतीनं ही संपूर्ण जो एक प्रकारचा जो काही रूढ झालेला जो भाग आहे की उच्चारल्याबरोबर आपल्याला त्या संतांचं संपूर्ण जीवन नव्हे ते संत डोळ्यासमोर उभे राहतात। अशाच पद्धतीनं संत एकनाथ महाराज यांनी जी भारुड जी रचना केलेली आहे या रचनेचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मुलांनो, भारुड हा जो शब्द आहे या शब्दाबद्दल आपल्याला सर्वप्रथम समजून घेणं फार गरजेचं आहे। तर भारुड म्हणजे बहुरूढ, बहुरूढ म्हणजे अधिक लोकप्रिय असलेले म्हणजेच भारुड होय। शब्दाची फोड अशी आहे, भा म्हणजे प्रतिभा, भा म्हणजे प्रतिभा, आरूढ होणे म्हणजे स्वार होणे। विद्यार्थ्यांनो, भारुड हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा 2 शब्दांनी तो एक शब्द बनलेला आहे। भा अधिक आरूढ म्हणजे भारुड, म्हणजे आ या शब्दात या आ हे जे अक्षर आहे
या अक्षराचा भारूड हा शब्द उच्चारत असताना लोप पावलेला आपल्याला दिसून येतो. पण जेव्हा प्रत्यक्ष आपण भारूड या शब्दाची फोड करतो, विग्रह करतो, त्यावेळेला भा आणि आरूढ असे दोन शब्द आपल्याला पाहायला मिळतात. भा म्हणजे प्रतिभा आणि आरूढ म्हणजे स्वार होणे, म्हणजेच प्रतिभेवर आरूढ होणे म्हणजेच भारूड होय. अशी भारूडाची उत्पत्ती आपल्याला पाहावयास मिळते आहे. विद्यार्थ्यांनो, भरवाड ही एक धनगर समाजाची जात आहे आणि या धनगर समाजातल्या लोकांनी गायलेल्या जी गीत आहे त्या गीतांना भरवाड हाडू असं म्हटलं जातं. भरवाड म्हणजे एक धनगराची जात होय, तर हाडू म्हणजे या धनगर समाजातील जे लोक आहेत या लोकांनी जे गीत गायलं जातं त्या गीतांना भरवाड हाडू असं म्हटलं जातं. हाडू हा एक कन्नड शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे गीत किंवा पद. आपण छायाचित्रामध्ये पाहतोय की भरवाड ही एक धनगराची जात आहे आणि यांचा पूर्वपार चालत आलेला जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय म्हणजे मेंढपाळ करणे, मेंढ्या पाळणे आणि खांद्यावरती गोंगडी टाकून हातात काठी घेऊन हा समाज आपल्या मेंढ्यांचं संगोपन करत असतो, सांभाळ करत असतात. आणि हे सांभाळ करत असतानाच या लोकांनी हे गीत गायले जातात किंवा गीत गातात. या गीतांनाच भरवाड हाडू असं म्हटलं जातं. आपण पाहतोय भरवाड हाडू हा कन्नड शब्द आहे. इथं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांनो, याचं निरीक्षण करून तुम्ही पहा. भरवाड हाडू ते भरवाडू आणि भरवाडू ते भाराडू, म्हणजे प्रवास भारुडाचा कसा आलेला आहे? भरवाड हाडू ते भरवाडू, भरवाडू ते भाराडू आणि भाराडू ते भारूड असा हा शब्द प्रवास आपल्याला पाहायला मिळतो आहे. विद्यार्थ्यांनो, विंचू चावला या संत एकनाथ महाराजांच्या भारुडामध्ये संत एकनाथांनी रूपकात्मक जीवन मूल्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये नंबर 1 आहे वक्तशीरपणा, 2 सर्वधर्म सहिष्णुता, 3 वैज्ञानिक दृष्टिकोन, 4 नीटनेटकेपणा, पुढे सार्वजनिक स्वच्छता, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सहनशीलता, प्रामाणिकपणा आणि शेवटचं रूपकात्मक जीवनमूल्य आहे ते म्हणजे क्षमाशीलता. विद्यार्थ्यांनो, इथं मी चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राष्ट्रभक्ती, दुसऱ्या चित्रामध्ये आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तिसऱ्या चित्रामध्ये आहे राष्ट्रीय एकात्मता. अशा पद्धतीनं कवी संत एकनाथांनी विंचू चावला या भारुडातून आपल्याला ही जीवनमूल्ये सर्वसामान्यांच्या अंगी कशा पद्धतीनं उतरवायचेत याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, संत ज्ञानेश्वरानंतर संत एकनाथ महाराज आलेले आहेत आणि एकनाथ महाराजांचा जो काळ आहे तो यादव काळ होय. आणि यादव काळानंतर मोगल काळ हा आलेला आहे आणि या मोगल काळातील जे समाज आहे, जे समाज जीवन आहे, हे जीवन संत एकनाथ महाराजांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, नव्हे अनुभवलेला आहे. कारण मोगल काळातील समाज
ही जी जीवन आहे हे जीवन अक्षरशः अंधश्रद्धेनं बरबटलेलं आहे. रूढी, प्रथा, परंपरा हा बोकाळलेला आहे नव्हे तर या संपूर्ण गोष्टींचा पगडा समाज मनावरती हा प्रचंड प्रमाणात होता. कर्मकांड बोकाळलेला होता. या काळामध्ये हेंदरी सेंदरी देवदेवतांची भक्ती केली जायची. एवढंच नव्हे तर याच काळामध्ये परभाषेचा होणारा अतिरेक, मग फारसी असेल, उर्दू भाषा असेल किंवा हिंदी भाषा असेल, या मोगल काळामध्ये या परभाषांचं होणारं जे आक्रमण आहे ते आक्रमण मोठ्या प्रमाणात होतं आणि आपली महाराष्ट्राची जी मातृभाषा मायबोली जी आहे मराठी, त्या मराठी भाषेवरती या अन्य भाषांचा अन्याय होऊ लागलेला आहे. परंतु संत एकनाथ महाराजांनी हा अन्याय न जुमानता त्यांनी मराठी भाषेमध्ये याच काळामध्ये भागवताच्या 11व्या स्कंदावरती त्यांनी ओवीबद्ध रचना केलेली आहे. आणि याच काळामध्ये संत एकनाथ महाराजांनी ज्ञानप्रसार करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. आपल्या डोळ्यासमोर समाजातील सर्वसामान्य लोक ठेवून संत एकनाथांनी जी काव्यरचना केली ती लोकसाहित्यात समाविष्ट झालेली आहे. लोकांमध्ये बहुरूढ झालेले म्हणजेच प्रसिद्ध झालेले ते म्हणजे भारूड होय. आणि हा भारूड लोकसाहित्याचा विषय ठरलेला आहे. विद्यार्थ्यांनो, हे जी भारूड आहे हे भारूड कीर्तनातून, भजनातून, अभिनयासहित सोंग घेऊन हे भारूड गायले जायचे. आणि हा भारूड इतका लोकप्रिय झाला की अक्षरशः लोकांनी या साहित्य प्रकाराला, काव्य प्रकाराला डोक्यावरती घेतलेला आहे. या भारूड या साहित्य प्रकारामध्ये सहज साधी भाषा शैली हा भारूडाचा मुख्य विशेष होता. लोकांना उपदेश करणे ही कोणालाही आवडणार नाही विद्यार्थ्यांनो, पण याच काळामध्ये उपदेश करण्यापेक्षा तत्त्वज्ञानासारखा विषय अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये जर अशा अज्ञानी लोकांमध्ये रुजविण्याचं जर महत्त्वपूर्ण काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे संत एकनाथ महाराजांनी. कारण भागवत धर्मामध्ये संत एकनाथ महाराजांचं कार्य हे अनन्य साधारण आहे. संत जनाबाई आपल्याला एका अभंगामध्ये वर्णन करून सांगते आहे की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार, जनी जनार्दन एकनाथ. विद्यार्थ्यांनो, जनी जनार्दन एकनाथ, स्तंभ दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहिणा म्हणे फडकपती ध्वजा, निरूपण केले ओझ्या. अशा पद्धतीचा या अभंगामध्ये संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये संतांनी जे कार्य केलं आहे त्या कार्याचा आढावा या अभंगामध्ये संत जनाबाईनं एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच अभंगामध्ये संत जनाबाई म्हणते आहे, जनी जनार्दन एकनाथ, स्तंभ दिला भागवत. कारण या भागवत धर्माची जे मंदिर आहे ते मंदिर, या मंदिराला मजबूती करण्याचं काम, स्तंभ म्हणजे खांब, मजबूत खांब देण्याचं काम, बळकट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांनो, याच काळामध्ये दैनंदिन जीवनातील अभिनय कशा पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं रूपकाद्वारे केले जायचे आणि या रूपकाच्या माध्यमातून जीवनमूल्य या भारुडातून
संत एकनाथ महाराज सोंगाच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करायचे. विद्यार्थ्यांनो, हे जे मी तुम्हाला आता सांगतो आहे, तुम्हाला असं वाटेल की या भारुडाचा आम्हाला काय उपयोग आहे. पण काळ आणि समाज कितीही बदलले तरी आपली जी जीवनमूल्ये आहे, हे जीवनमूल्ये मात्र कधीही बदलत नाहीत, तर जीवनमूल्ये तीच राहतात. त्यामुळे जीवनमूल्ये रूपकांचा अभ्यास आज आपण विंचू चावला या भारुडामध्ये करणार आहोत. तर आपण प्रत्यक्ष विंचू चावला हे जी भारुड आहे, या भारुडाचं सर्वप्रथम आपण वाचन करूया आणि वाचन करून आपण एक एक पंक्ती घेऊन आपण पुढे जाऊया. विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. पंच प्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ह्या विंचवाला उतारा, तमो गुण मागे सारा, सत्व गुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमो गुण, किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, हे विंचू चावला हे लोकप्रिय असणारं, लोकप्रसिद्ध असणारं भारूड आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. विद्यार्थ्यांनो, आपण छायाचित्रामध्ये हा जो विंचू आहे, हा जो प्राणी आहे, हा कसा आहे हे आपल्याला पाहायला मी दाखवलेला आहे, दिलेला आहे. हा जो विंचू आहे, हा खेकड्यासारखा आपला दिसतो आहे आणि खेकड्यासारखा जरी दिसायला असला तरी तो अतिशय विषारी आहे. आणि हाच विंचू अडगळीच्या ठिकाणी, कोकणात, समुद्र ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळतो आहे. हा विंचू जेव्हा विद्यार्थ्यांना चावला जातो, आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय की हा जो विंचू आहे, त्या विंचवानं मनुष्याला डंक मारलेला आहे, चावलेला आहे. तेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांनो हा विंचू मनुष्याला दंश करतो, डंक मारतो, तेव्हा माणसाची काय अवस्था होते ते आपण पाहूया. विद्यार्थ्यांनो, हा मानवी देह जो आहे, हा मानवी देह, या देहामध्ये एकूण 6 विकार जडलेले आहेत. ते 6 विकार, त्यालाच षडविकार असं म्हटलं जातं आणि या 6 विकारालाच षडरिपू असंही म्हटलं जातं. मग हे षडरिपू कोणते आहेत? तर पुढं नंबर 1 काम, 2 क्रोध, 3 मोह, 4 लोभ, 5 मद आणि 6वा विकार आहे ते म्हणजे मत्सर. इथं मी छायाचित्रामध्ये मनुष्यरूपी चित्र घेऊन या मानवाच्या शरीरामध्ये काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर हे जे 6 विकार आहेत, ते 6 विकार माणसाच्या शरीरामध्ये कुठे कुठे त्याचं स्थान आहे, कुठे कुठे राहतात, राहण्याचं ठिकाण कोणतं आहे, हे इथं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, की हा विंचू चावल्याच्या नंतर माणसाच्या शरीरामध्ये जे होणारे जे बदल आहेत, ते बदल अक्षरशः बघण्यासारखे आहेत. अगदी हा जो प्राणी आहे, हा प्राणी अगदी
लोकाच्या लक्षात येईल इतपत मोठा नाही आहे, परंतु जेव्हा हा विंचू डंक मारतो, दंश करतो, तेव्हा त्या दंश केल्यामुळे त्या विंचवाचं विष आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत ते बदल म्हणजेच रक्तदाब वाढतोय, हृदयाकडे रक्तपुरवठा होत नाही आणि प्रसंगी अशा वेळेला अक्षरशः मनुष्य मृत्यूसुद्धा पाहू शकतो. परंतु विद्यार्थ्यांनो, एकनाथ महाराजांच्या भारुडामध्ये विंचू हे मात्र एक रूपक आहे, आध्यात्मिक रूपक वापरलेलं आहे. मग रूपक म्हणजे काय तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण जेव्हा रूपक अलंकार या अलंकाराचा प्रकाराचा अभ्यास केला असेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की रूपक अलंकार म्हणजे काय. तर एखाद्या वस्तूंची, एखाद्या पदार्थाची किंवा व्यक्तींची तुलना ज्या एखाद्या वस्तूंशी, समजून घ्या परत एकदा एखाद्या वस्तूंची, पदार्थाची, व्यक्तीची तुलना ज्या एखाद्या वस्तूंशी, पदार्थांशी किंवा व्यक्तींशी केली जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. लक्षात येते का? वस्तूची तुलना वस्तूंशी, पदार्थाची तुलना पदार्थांशी, व्यक्तींची तुलना व्यक्तींशी जेव्हा जेव्हा केली जाते तेव्हा तेव्हा हा रूपक अलंकार विद्यार्थ्यांनो होत असतो. विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती आहे की विंचू चावला वृश्चिक चावला, या ठिकाणी संत एकनाथ महाराज पहिल्या पंक्तीमध्ये सांगतायत की विंचू हा विषारी प्राणी आहे. वृश्चिक म्हणजेच विंचू होय, परंतु विंचू आणि वृश्चिक हे दोन्ही शब्द एकच आहेत. याला द्व्युरुक्ती म्हटलेलं आहे. कारण काय, एकनाथ महाराजांच्या भारुडाचं वैशिष्ट्य काय की एकाच शब्दाची पुनरावृत्ती न करता वेगवेगळे शब्दांची वापर केला आहे, शब्दांचा उपयोग केलेला आहे. आपल्याला पहिल्या पंक्तीमध्ये पाहायला मिळतं की विंचू आणि वृश्चिक, विंचू म्हणजेच वृश्चिक होय आणि वृश्चिक म्हणजेच विंचू होय. पण हा विंचू म्हणजे प्रत्यक्ष विंचू नव्हे बाळ. मग हा विंचू म्हणजे काम आणि क्रोध म्हणजे आध्यात्मिक रूपक वापरलेले आहेत की माणसाच्या शरीरामध्ये आपण आता पाहिलेल्या पद्धतीनं जे षडरिपू आहेत, 6 रिपू जे आहेत, या 6 रिपूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काम आहे, क्रोध आहे, मोह, लोभ, मद आणि मत्सर. मुलांनो, जेव्हा हे मनुष्य रूपा शरीरामध्ये 6 विकार राहतात तेव्हा खऱ्या अर्थाने जर मानवाचे शत्रू कोण असतील तर ते म्हणजे हे 6 विकार हे होय. मुलांनो, मग या ठिकाणी या 6 विकाराऐवजी फक्त एकनाथ महाराजांनी 2च विकारांना इथं महत्त्वपूर्ण किंवा महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे किंवा त्याच्यावरतीच प्रकाश झोत टाकलेला आहे. मग हे 6 विकारापैकी फक्त काम आणि क्रोध या 2च गोष्टी या ठिकाणी संत एकनाथाने घेतलेल्या आहेत. कारण या 2च गोष्टी माणसाला अधोगतीला नेण्याचं काम करत असतात. मग काम म्हणजे काय तर काम म्हणजे वासना, काम म्हणजे भोग लालसा, काम म्हणजे कामेच्छा. जीवन, आपले जीवन भोगवादी लालसामय होणे म्हणजे काम वासना होय. आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय की एक जीवनाचं सत्य आहे की मानवी जीवनामध्ये ही जी
वासना जी आहे, ही जी काम जो आहे, हा जो काम दुर्गुण जो आहे, हा दुर्गुण हर माणसामध्ये वसलेला आहे. आणि ही भोग लालसा प्रत्येक व्यक्तींच्या मनामध्ये असल्यामुळे मग तो लहान असेल, मोठा असेल, अगदी कोण होतास तू, काय झालास तू, अशी अवस्था करण्याचं एक महत्त्वपूर्ण काम जर कोण करत असेल किंवा अधोगतीला नेण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे काम, हा दुर्गुण होय. तर क्रोध म्हणजे राग, संताप, चीड येणे. विद्यार्थ्यांनो, जेव्हा हा काम आणि क्रोधरूपी असणारा विंचू माणसाला चावतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अंगाला, सर्व अंगाला घाम येतो. हा दुर्गुणाचा घाम अंगाला येतो. त्यामुळे माणसाच्या अंगातील काम आणि क्रोध हे जे डंक आहेत, हे डंक जेव्हा माणसाला मारले जातात किंवा माणसाला दंश या विंचवानं केला जातो तेव्हा त्या माणसाच्या अंगातली जी वृत्ती आहे, तामस वृत्ती याला म्हणायचं, ती तामस वृत्ती उफाळून येत असते. मुलांनो, तमघाम अंगासी येणे म्हणजे काय? तर शीघ्र कोपी वृत्ती वाढीस लागणे. तमघाम अंगाशी येणे म्हणजे शीघ्र कोपी वृत्ती वाढीस लागते. आणि जेव्हा शीघ्र कोपी वृत्ती वाढीस लागते तेव्हा मुलांनो, त्या माणसाच्या अंगी तामस वृत्ती ही मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग या तामस वृत्तीमुळे काय होतं? क्रोधामुळे काय होतं? तर मानवी जीव व्याकुळ होतो. आपल्याला पुराणातली इतिहासातला इतिहास माहीत आहे. मोठमोठे विद्वान असतील, राजे असेल, ऋषी मुनी असतील, या सगळ्यांकडे या काम आणि क्रोध हे दोन विकार असल्यामुळे मग राजा असेल, विद्वान असेल किंवा मोठमोठे ऋषी मुनी असतील, तपस्वी असतील, या दोन दुर्गुणामुळे अशा या महान व्यक्तीचं अधःपतन झालेलं आपल्याला कितीतरी इतिहासामध्ये उदाहरणं पाहायला मिळतात मुलांना. मग तर जिथं ऋषीमुनी अनेक वर्षोनवर्षी तपश्चर्या केलेली आहे, राज्यकारभार चालवणारा राजा नव्हे तर समाजातले असणारे मोठमोठे विद्वान, शास्त्रज्ञ, असे माणसांचं जर या दोन दुर्गुणामुळे अधःपतन होत असेल तर मग सामान्य माणसाची अवस्था काय? काम वासनेने पीडित स्वतःच्या शरीराची नव्हे तर नाव लौकिकाची धूळधाण मुलांनो होत असते. तर हा क्रोधरूपी असणारा जो दंश आहे, हा दंश मारल्यामुळे जो आदर्श असणारी व्यक्ती जी आहे आणि त्या आदर्श असणाऱ्या व्यक्तीचे जे विचार आहेत, त्या विचारांचं रूपांतर अविचारामध्ये रूपांतर होतं आणि अविचाराने मनुष्य अनर्थ स्वतः हाताने घडवून घेतो. लोभी असणारा सर्वस्व गमावतो, तर मोहाने युक्त असणारा, दुर्योधनासारखा असणारा सारासार विवेक करणारी व्यक्ती आपला सारासार विवेक सर्वस्व गमावतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की दुसऱ्या चित्रामध्ये क्रोध, संताप, चीड आणि या गोष्टी आल्यामुळे तमघाम अंगासी आला. शीघ्र कोपी वृत्ती वाढीस लागते. कारण का? माणसामध्ये 6 विकार असल्यामुळे या 6 विकारामुळे मनुष्याचं अधःपतन व्हायला लागतं. नव्हे
तर संपूर्ण जे जीवन आहे हे जीवन लालसामय, भोगवादी, क्रोधमयी, संताप अशा पद्धतीचं मानवी वृत्ती ही वाढीस लागते आणि हे आपल्याला थांबवायचं आहे. आणि म्हणून संत एकनाथ महाराजांनी पुढच्या पंक्तीमध्ये दिलेला आहे की काम आणि क्रोध असा हा विंचवाने डंक मारल्यामुळे काय झालेलं आहे, तर कवी पुढच्या पंक्तीमध्ये सांगतोय की पंच प्राण व्याकुळ झाला. मुलांनो, मानवी शरीरामध्ये पंच प्राण आहेत. पंच म्हणजे 5 प्राण वायू, आणि या 5 वायूनं हा मानवी देह बनलेला आहे. मग हे पंचप्राण कोणकोणते आहेत, तर विद्यार्थ्यांनो की या 5 तत्वांवरती ही पृथ्वी फिरत राहते. त्या पंचमहाभूतांसारखेच पंचप्राण आहेत. पंच ज्ञानेंद्रिय देखील मेंदूपर्यंत बाहेरच्या सर्व संवेदना आपल्याला पोहोचवत असतात. आणि म्हणून हे 6 षडविकार माणसाला वेगळं वागायला शिकवतात. अगदी तसंच पंचप्राण आपल्या शरीरात मूळ आधार असतात. आणि हे पंचप्राण म्हणजे पुढे आपण छायाचित्रामध्ये दिलेलं आहे, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पंचतत्व आहेत, पंचप्राण आहेत. मग प्राण हा वायू, विद्यार्थ्यांनो, प्राण हा जो पहिला जो वायू आहे, प्राण जो आहे तो माणसाच्या हृदयात राहतो. इकडं मी माणसाची कृती दाखवलेली आहे आणि कृती दाखवून पुढे मी तुम्हाला कोणकोणते प्राण आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राण हा माणसाच्या हृदयात राहतो. तर अपान हा दुसरा वायू माणसाच्या मोठ्या आतड्यात राहतो. मग माणसाच्या मोठ्या आतड्यात हा अपान वायू राहून तो कार्य काय करतो, तर माणसाचं मलमूत्र जे आहे त्या मलमूत्राचं विसर्जन करण्याचं कार्य ही अपान नावाचा पंचप्राण करत असतो. तर 3 नंबरचं प्राण आहे तो म्हणजे व्यान. हा वायू माणसाच्या संपूर्ण शरीरात संचार करतो. तर 4 नंबरचा उदान वायू. हा वायू माणसाच्या कंठात असतो व कंठात राहून तो काय कार्य करतो, तर अन्न रसांचे विभाजन करण्याचं कार्य करतो, वेगवेगळं करण्याचं कार्य करतो. आणि समान हा वायू माणसाच्या नाभीत असतो. नाभी म्हणजे बेंबीमध्ये असतो. आणि हा समान वायू माणसांच्या बेंबीमध्ये, नाभीमध्ये असून तो माणसाच्या शरीरामध्ये असणाऱ्या संपूर्ण जी नाड्या आहेत या नाड्यांना अन्न रस पुरवठा करण्याचं असं महान कार्य हे समान असणारा जो वायू आहे हे कार्य करतो. विद्यार्थ्यांनो, ज्या पद्धतीनं मानवाच्या शरीरामध्ये पंचप्राण आहेत तसंच मानवाच्या शरीरामध्ये उपपंचप्राण पण आहेत. मग उपपंचप्राण कोणते, तर डाव्या चित्रामध्ये आपण पाहतोय नंबर 1 नाग नावाचा पहिला उपपंचप्राण आहे. तर नाग हा पंचप्राण काय करतो, तर हा वायू ढेकर निर्माण करण्याचं काम करतो. नव्हे तर शरीरामधील अशुद्ध असणारी जी तत्वे आहेत हे तत्वे बाहेर टाकण्याचं काम जर कोण करत असेल तर हे नाग असणारं उपपंचप्राण करतो. 2 नंबर आहे कूर्म. हा वायू आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप आपण जी करतो ती उघडझाप करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे उपपंचप्राण कूर्म हे काम करतो. कृकल हा वायू शिंक येणे किंवा माणूस जो खोकतो आहे, खोकला येतो, ही खोकला आणि शिंक निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर ते म्हणजे कृकल हा उपपंचप्राण करत असतो. तर 4 देवदत्त नावाचा उपपंचप्राण आहे. हे काय काम करतो, तर जांभई निर्माण करण्याचं काम करतो. धनंजय नावाचा उपपंचप्राण आहे. हा वायू
मृत्यूनंतर शरीरात तसाच राहतो व वातावरणातील जे पिशाच्य आहेत ते शरीरामध्ये बिलकुल शिरकाव करू देत नाहीत याची काळजी, याची खबरदारी, याची दक्षता घेण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे धनंजय. विद्यार्थ्यांनो, या अशा पद्धतीनं पंचप्राण आणि उपपंचप्राण हे मानवी शरीरामध्ये आधार स्तंभ म्हणून कार्य करत असतात. संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत की हे पंचप्राण काम आणि क्रोध रूपी विंचवाने डंक मारल्यामुळे माझा हा हे पंचप्राण व्याकुळ झालेला आहे. कारण या दुर्गुणामुळे, या वासनेमुळे माणसाचा स्वतःवरचा जो संयम आहे हा संयम विद्यार्थ्यांनो तुटला जातो. नव्हे तर या ठिकाणी आपल्याला म्हणता येत की हा जो काम आणि क्रोधरूपी जो विंचू आहे हा भयानक आहे. कारण हे दुर्गुण दुर्जनाच्या ठायी बसलेले असतात. त्यामुळे दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजेच या बिंचवांचा डंक मारणे आहे. आणि दुर्जनाची संगत ही दंशा इतकीच दाहक असते. सर्वांगाचा दहा झाला. दहा म्हणजे दाहकता असते. म्हणून दुर्जनाच्या संगतीने मनुष्य सज्जन जरी असला तरी तो दुर्जन ठरा लागतो. म्हणून संतांच्या संगती, सज्जन व्यक्तींच्या संगतीमध्ये आपण असणं गरजेचं आहे. कारण सज्जन व्यक्ती दुर्जनाच्या संगतीमध्ये जरी गेली तर तो सज्जन व्यक्ती न समजता दुर्जन व्यक्ती समजला जातो. म्हणून यावर एकच उपाय आहे. तो उपाय म्हणजे संत संगती करणे, सदवर्तन करणे. आणि सदवर्तन करून आपण आपला जो जीवन आहे हे जीवन व्यवस्थित करणे हे काम आपण केले गेलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ महाराज आपल्याला सांगतायत की अशा पद्धतीनं विंचू चावला, वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दहा झाला. हे जे भारुडाचे दोन जे कडवे आहेत ते आज आपण इथं अभ्यासलेले आहेत. याचा बारकाईनं विद्यार्थ्यांनो अभ्यास करा, समजून घ्या. आणि जर समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. आज आपण इथंच थांबूया. विंचू चावला हे जी भारुड आहे या भारुडाचा जो उर्वरित असलेला जो भाग आहे तो भाग आपण पुढील तासिकेला पाहूया. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.